नमस्कार मंडळी, कसे आसास? मजेत ना? तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजे प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा. आजची सुरुवात बघा मी माझ्या पिल्लांपासून केलं आहे आणि आजची रेसिपी असा माकली मसाला, ती पण आपल्या मालवणी पद्धतीत. ही मी कुकरला उकडून घेतलं आहे, 3 शिट्ट्या करून घेतलं आहे. आता ही पाण्यासकट आपल्याला वापरूची आहे. 3 शिट्ट्या करून घेतलं ना तर ती चांगली शिजता. आता ही वाटपाची तयारी आपल्या मालवणी प्रकारचा जा वाटप असता ना आता. तर 2 कांदे चिरण घेतलेले, ओला खोबरा, सुका खोबरा आणि आला, लसूण, कोथिंबीर आणि ही तमालपत्रा आणि गरम मसालो घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा खसखस, एखादी जाडी वेलची आणि 1 हिरवी वेलची, 5-6 काळी मिरी आणि 4-5 लवंगा घेतलं आहे. बाकी काही एवढा घेतलेला नाही आहे. आणि ह्या फोडणीचं साहित्य फोडणीत टाकूया आपण काय तर ही तमालपत्रा, ठेचलेला लसूण, चिरलेलो कांदो, टॅमॅटो आणि ही कोकमा लागतात कारण शेवटी मच्छीचं प्रकार म्हटल्यानंतर कोकमा तर लागतलीच ना, आणि कोथिंबीर बस. आणि आपला काहीतरी मसाले लागतले त्याच्यात घालूक, तर ते मसाले बघा. मसाल्यामध्ये घेतलं आहे हळद, लाल तिखट, मालवणी मसालो, बस एवढाच लागतं कारण गरम मसाला आपण ह्याच्यामध्येच बनवतो ना म्हणून. आणि हे मी जरासं हे ठेवलेलं आहे, या रिंगा कापून ठेवलेलं आहे त्याच्या माकलीच्या. ते मला एकाने सांगलेलं नाही की जरा अशी साधी फ्राय करून दाखव म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, एखाद्याच्या कमेंटवरती आपण काहीतरी करून तरी दाखवूया. आणि हा करा मीठ दाखवूचा रवलेला, ह्या बघा ह्या मीठ. चला आपण आपला वाटप तयार करून घेऊया. मी लोखंडी पॅन ठेवलं आहे. मी जेवणाक ना जास्तीत जास्त या लोखंडी पॅनच वापरत आहे. ह्याच्यात जेवण बनवलेला चांगला असता, हा आपल्या पोटात आयर्न मिळतं शरीराक म्हणून. आता कांदो टाकून घेतलं आहे, तो चांगलं परतून घेऊया. आता ह्या वाटप रोज रोज दाखवण्याचं कारण काय तर आपण मी सांगतो आहे. आता आपले कसं असतं रोज रोज तेच माणसं बघतील व्हिडिओ असा नाही ना. दरवेळी कोण ना कोण नवीन नवीन माणसं बघतले आणि मी डायरेक्ट जर वाटप असा टाकलेला दाखवलं आहे तर कोणा कळूचा नाही वाटप म्हणजे काय असतं मालवणी पद्धतीचा. म्हणून मी ह्या दरवेळी जसा बनवत आहे ना फ्रेश तर आम्ही दाखवत आहे. आता या चांगला परतून घेऊया. नेहमीप्रमाणे मी बोलतोय ना खरपूस परतून घ्यायचा. जर असं कलर बदललो, हे बघा असं कलर बदललो की मग त्यात कोथिंबीर, आला, लसूण टाकून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये गरम मसालो लागता कारण कसं असता एक ही ना रेसिपी बघशाल ना, ह्यो मासो आहे ना आपण बनवतो ना तो एकदम चिकनसारखं होता, चिकन मटणासारखंच होता. म्हणून ह्याच्यामध्ये जरा अख्खे गरम मसाले पडलेले बरे असतात, जरा चव त्याची वाढता अजून. म्हणून मी वरतून गरम मसाल्याची पावडर नाही टाकलं आहे, फक्त हेच गरम मसाले टाकले आहे याच्यामध्ये. असं करून बघा मस्त होता हा माकली मसाला म्हणजे मालवणी पद्धतीत. हे आता वाटप आपला नेहमीसारखा मी जरासा जाडसा वाटून घेत आहे, तोपर्यंत फोडणी घालून घेऊया. हे बघा 2 तमालपत्रा टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदो टाकूया. तमालपत्रा मी आमच्या झाडाची काढून आणलेली आहे त्या दिवशी म्हणून ती हिरवी दिसतं. आता तर ह्या ठेचलेलं लसूण जरासं लाल झालो की मग कांदो टाकूया. आता कांदो पण चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये फोडणीमध्ये. आता त्याच्यामध्ये हळद, मसाले टाकूया. हळद, मालवणी मसालो, भाजको मालवणी मसालो हा, आणि लाल तिखट. ह्या फक्त कलर येण्यासाठी टाकतो, बाकी काही नाही. लाल तिखट, बाकी तिखटाचं प्रमाण सगळं आमच्या त्या मालवणी मसाल्यातच येतं. थोडेसे टॅमॅटो म्हणजे एखादं टॅमॅटो बारीक चिरून घेतलेलो. टॅमॅटो नाही टाकलास तरी चालता कारण आपण आमसूला पण टाकतोच म्हणून. थोडीशी कोथिंबीर. हे चांगले मसाले परतले की मग आपण त्याच्यामध्ये ती वाटप केलेलं ना तर जरा परतून घेऊया मसाल्यामध्ये. ही रेसिपी काही वेळ लागत नाही करू कारण ते उकडान घेतलेले आहेत ना माकली,
कुकरमध्ये शिजन घेतलेलं म्हणून वाटप आता ह्याच्यामध्ये चांगला परतून घेतला आहे मसाल्यात. आता वरून ही ओतूया. ते बघ कशा रिंगा रिंगा दिसतात. ही अशी शिजून घेतलास ना की लगेच होता ही, जास्त चिवटपणा त्याचा होत नाही म्हणून. आणि चवीप्रमाणे मीठ. चांगला परतून घेऊया आणि एखाद दुसरी उकळी काढून घेऊया चांगलं. हे कोकमा आमसूला आता उकळी येऊक लागली. आता झाकून ठेवतोय, थोडासा चांगला मसाल्यामध्ये मुरांदे त्याका म्हणून. आणि हे मी मगाशी दाखवलं आहे ना, त्याका मी ते हे लावून घेतलेलं आहे ना, कोकम आणि मीठ लावून घेतलेलं आहे आगळ. आणि आता त्यात मसाले टाकतोय, हळद, मालवणी मसालो आणि जरासा लाल तिखट. एवढासा मला परत दाखवूक मिळाला नव्हता म्हणून म्हटलं ह्याच्यामध्ये दाखवतोय. हे बघा आपला माखली मसाला तयार झालो. हे आता चांगलं परतून घेऊया. ह्या कितपत तुमका घट आणि सैल वय ना तर तेवढा तुम्ही ठेवा. मी ठेवलंय म्हणजे काय, भाकरीबरोबर खाऊचा होता म्हणून एवढा ठेवलेला आहे. रेसिपी मस्तच झालेली आहे, चांगलीच लागता. करून बघा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यावर माका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका हा. आणि अजून कोणतरी असात बघणारे तर पाठवा जरा माझे व्हिडिओ शेअर करा. आता आपण ते फ्राय करून घेऊया. माखली मगाशी बोललंय ना ती जरा फ्राय करून घ्या. मी काय जास्त ठेवलंय नव्हतं, ती थोडीशीच फ्राय करूक ठेवलेली आहे, कारण कोणी ते सांगितलं नाही होती माका की जरा आमका दाखवा ती करून म्हणून. म्हटलं ठीक आहे. ती तर सोपीच असता, कारण ती रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण फ्राय जशी करतो ना मच्छी, तशी ती फ्राय करून घेते. मी लसूण पण टाकते, लसूणचं ना त्याच्यामध्ये वास बरं वाटतं म्हणून. मी त्याला पण आलं लसूण लावलेलं आहे. म्हणजे आपण मसाला मगाशी लावलं ना तेव्हा त्याच्यामध्ये काय काय लावलेलं आहे मी, कोकमाचा आगळ आणि मीठ, हळद आणि आलं लसूण लावलेलं. आणि नंतर मग हे आपले मसाले. आता हे बघा रवा आणि तांदळामध्ये घोळवून ते आता मी फ्राय करून घेतो आहे. जशी आपण मच्छी फ्राय करतो ना, अलटून पलटून ही फ्राय करून घ्यायची दोन्ही साईडने. आणि माझा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि सगळीकडे शेअर करा. तुमका काय वाटल्यास माका कमेंट करा. कशी वाटली रेसिपी ती माका आठवणीने सांगा हा. चला बाय, पुन्हा भेटूया. आपण नवीन रेसिपी कोणती वही ती पण तुम्ही सांगा, तुमका कोणती वही असात तर. हे बघा आज मी सगळा ताट पण दाखवलंय कसा केलेला आहे. एक भाकरी पण भाजलेली आहे, त्या भाकरीसोबत मस्तच लागला या. तुम्ही पण करून बघा, ट्राय करा, आवडतली तुमका. चला बाय, पुन्हा भेटूया.